वसंतराव पक्के विसराळू होते. ते कुणाच्या घरी गेले आणि तेथे किल्ल्यांचा झुपका पडला असेल तर ते गप्पांच्या ओघात किल्ल्यांचा झुपका आपल्या खिशात टाकत आणि तो घेऊन बाहेर पडत. कार्यालयातील त्यांच्या कपाटात अशा प्रकारे गोळा झालेल्या किल्ल्यांचा ढीग जमा होई. कोणती किल्ली कशाची हे त्यांनाच ठाऊक नसे. आणि इकडे वसंतराव ज्यांच्या घरी जाऊन आले असतील त्यांच्या घरचे लोक आपल्या किल्ल्या कुठे गेल्या म्हणून हैराण असत. त्यांच्या कपाटातून 2-4 किलो किल्ल्या निघणं ही एक सामान्य बाब झाली होती. आणि मग लोकांना हळूहळू वसंतरावांच्या या सवयीची माहिती झाली. वसंतराव घरी आले की लोक सर्वप्रथम आपल्या किल्ल्या सांभाळून ठेवत. वसंतराव अतिशय हजरजबाबी होते. एकदा ते अकोल्याचा प्रवास करून परत आले. वसंतरावांची आई अकोल्यात वास्तव्याला होती. ती राष्ट्रसेवा समितीचं काम करत असे. माननीय वकील साहेब वसंतरावांच्या आईस भेटून आले होते. रेल्वे स्थानकावरून कार्यालयात येताच वसंतराव त्यांच्या दृष्टीस पडले. लगेच त्यांनी वसंतरावांना विचारलं, आपली आई भेटली होती. ती जरा काळजीत होती. आपण तिला पत्र वगैरे पाठवत नाही का? वसंतराव उत्तरले, असं कसं होईल? मी पत्र तर नियमितपणे लिहितो, पण ते पोस्टाच्या डब्यात टाकण्यास विसरून जातो. असं म्हणत वसंतरावांनी आपल्या कपाटातून 40 पत्रांचा गठ्ठा वकील साहेबांना दाखवला. वसंतराव साधना साप्ताहिकाच्या कामातून मुक्त होऊन पुन्हा एकदा प्रत्यक्ष संघकार्यात सक्रिय झाले. साधनाच्या विश्वस्तांनी त्यांच्यासाठी एक लहानसा निरोप समारंभ ठेवला होता. जवळपास 25 ते 30 वर्ष सलगपणे साधनाचं काम केल्यानंतर ते कार्यमुक्त होत असल्यानं त्यांना भेट म्हणून घड्याळ देण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला होता. साधनाचं काम 25 ते 30 वर्ष केले असल्यानं स्वाभाविकच निरोप समारंभातील वातावरण अतिशय भावनाप्रधान होतं. वसंतराव आपल्या सत्कारास निरोपास उत्तर देण्यासाठी उभे राहिले. बोलताना ते म्हणाले, मी साधनासाठी 25 ते 30 वर्ष काम केलं असलं तरी साधनाचे विश्वस्त मला चांगल्या प्रकारे ओळखू शकले नाहीत असं मला वाटतंय. त्यांनी मला ओळखलं असतं तर आज त्यांनी मला भेट म्हणून घड्याळ नाही तर कॅलेंडर दिलं असतं. कारण मी वेळेच्या पालनात कधीच गल्लत केली नव्हती. माझी गफलत तारीख पाळण्यात होत होती. वसंतरावांना एखाद्या ठिकाणी मंगळवारी पोहोचायचं असेल तर ते सोमवारी व बुधवारी तिथे जात. अशा घटना नेहमीच होत असत. आपल्या विसराळूपणाला ते सर्वांसमोर स्वीकारत होते हा त्यांचा मोठेपणाच होता. एक दिवशी वसंतराव आजारी पडले. त्यांची कंबर अवघडली होती. त्यांना जवळपास काटकोनात वाकूनच चालणं, बसणं, जेवणं हे सारं करावं लागत होतं. त्याच सुमारास संघाचे एक अधिकारी प्रवासावर आले होते. त्यांनी वसंतरावांना व्हीलचेअरवर बसलेले आणि वाकलेले पाहिलं. दुःखी होऊन त्यांनी वसंतरावांना विचारलं, वसंतराव, हे काय झालंय? आपण तर सरळ उभंही राहू शकत नाही. वसंतराव ताडकन उत्तरले, हिंदू राष्ट्राचं संघटन करावायचं असेल तर वाकावं तर लागेलच ना. आपल्या शारीरिक कष्टांना तात्विक अधिष्ठान देणे, शारीरिक व्याधींना जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारणे, त्यातही आनंद मानणे, यासाठी जीवनाला ओळखावं लागतं. आणि वसंतराव जीवनाला ओळखणारं एक अद्भुत असं व्यक्तिमत्व होतं. बैठकीच्या काळात वसंतरावांच्या खोलीत कोणी मुक्कामाला असेल तर त्याचा टावेल, शर्ट वगैरे हरवणं ही सामान्य आणि नेहमीची बाब होती. आणि हरवलेल्या या वस्तू कुठे सापडतील हे सर्वांना माहीत असायचं. कोणाच्या वस्तू हरवल्या तर त्या हमखास वसंतरावांच्या बॅगेत सापडत. कारण वसंतरावांनी त्या चुकीनं आपल्या बॅगेत ठेवलेल्या असत. आणि कोणी त्यांना त्यांच्या विसराळूपणाबद्दल टोकलं तर ते लगेच म्हणत, अरे बंधू, तुम्ही लोक आपल्या वस्तू सांभाळत नाही, इकडे तिकडे टाकून देता. आता मी एकट्यानं किती वस्तू सांभाळायच्या? तरीही मी सांभाळतो. आणि हरवलेल्या वस्तू सापडण्याचं ठिकाण तुम्हालाही माहीत आहे. तुम्ही येऊन शोध घेत चला, तुमच्या वस्तू सापडत जातील. एकदा आमचे एक युवा प्रचारक दुसऱ्या गावाचा प्रवास करून आले होते. भोजनाची वेळ झाली होती. वसंतराव म्हणाले, चला
आज मला एका लग्नात भोजनाचं निमंत्रण आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. तुमचंही भोजन होऊन जाईल. युवा प्रचारकाला वाटलं, चला बरं झालं, आज उशिरानं आलो असतो तर भोजनाची पंचाईत झाली असती. दोघंही सायकली घेऊन लग्नाच्या भोजनासाठी निघाले. लग्नाच्या नियोजित जागेपासून काही अंतरावर निमंत्रितांचं दुकान होतं. सायकलवरून जाताना या दोघांनी दुकानाकडे पाहिलं तर दुकानदार शिंपी म्हणजे निमंत्रित आपल्या दुकानावर शांतपणे बसलेला होता. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी थांबून त्याला विचारलं, अरे तुम्ही इथे काय करत आहात? आज तर तुमच्या घरी लग्न आहे ना? निमंत्रक गांगरून म्हणाला, नाही बा, आज तर माझ्याकडे कोणतंही लग्न नाही. वसंतराव म्हणाले, अरे असं कसं होईल? माझ्याजवळ तर निमंत्रण पत्रिका आहे. असं म्हणत त्यांनी निमंत्रण पत्रिका बाहेर काढली. नीट पाहिली. वेळ, तारीख, स्थान सारं काही बरोबर होतं. फक्त वर्ष चुकलं होतं. ती पत्रिका वर्षभरापूर्वीची होती. अशा प्रकारे त्या दिवशी युवा प्रचारकालाही उपाशी राहावं लागलं. संघ शिक्षा वर्गात वसंतरावांवर एका चर्चा गटाची जबाबदारी होती. अशा चर्चा गटात ते भल्या भल्यांची परीक्षा घेत, त्यांच्या नाकी नऊ आणत आणि यात त्यांना आनंद वाटे. संघ शिक्षा वर्गात त्यांनी एका स्वयंसेवकावर एक काम सोपवलं. होम, हवन आणि यज्ञ यात काय फरक आहे, जरा शोध करून या. स्वयंसेवक डोके खाजवीत बसले. त्यावेळी वरिष्ठ प्राचार्य वणीकर हे बौद्धिक प्रमुख होते. म्हणून वसंतरावांनी स्वयंसेवकांना त्यांच्याकडे पाठवलं. त्यांच्याकडे जा, त्यांना विचार आणि उद्या उत्तर घेऊन या. या 3 शब्दांचा वेगवेगळा नेमका अर्थ कोणालाही सापडला नव्हता. ते दररोज स्वयंसेवकांना वेगवेगळ्या स्वयंसेवकांकडे पाठवत सर्वांची परीक्षा घ्यायची, सर्वांना विचार करण्यासाठी भाग पाडायचं. अशा प्रकारे ते स्वयंसेवकांची बौद्धिक क्षमता आणि विचारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत. संघकार्यात शिबिरांचं विशेष महत्त्व असतं. सामूहिक जीवनाच्या संस्कारासाठी शिबिराचं वातावरण एकदम पोषक आणि आदर्श असतं. स्वयंसेवक स्वतः राहुट्या उभारून शिबिराचं आयोजन करतात. अहमदाबादच्या लाल बहादूर स्टेडियममध्ये संघाचं विशाल शिबिर होत असे. एका शिबिरादरम्यानची ही घटना. राहुट्या उभारल्यानंतर अचानक आलेल्या पावसानं त्या ओल्या झाल्या. शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेवकांना कडाक्याच्या थंडीत 3 दिवस ओल्या जमिनीवर झोपावं लागलं. हे शिबिर सर्वांसाठी संस्मरणीय ठरलं. शिबिर आटोपलं. सारी आवराआवर झाली. स्वयंपाकघरातील खड्डे बुजवण्याचं काम बाकी आहे हे एका अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. वसंतरावांनी एकट्यानंच हे खड्डे बुजवण्याचं काम स्वतःकडे घेतलं आणि कोणतीही अवजारे नसताना त्यांनी आपल्या हातांनी माती गोळा करून ते सारे खड्डे भरले. वास्तविक मैदानातील खड्डे तसेच सोडून ते निघून गेले असते तर त्यांना विचारणारं कोणी नव्हतं. पण त्यांनी तसं केलं नाही. हेच तर त्यांच्या संघ संस्कारांचं वैशिष्ट्य होतं. संघात व्यवहारशुद्धीच्या बाबतीत उच्च आदर्शाचं वातावरण असतं. प्रचारकांना दरमहा आपल्या खर्चाचा हिशोब सादर करायचा असतो. वसंतराव हिशोब ठेवण्यात, लिहिण्यात अतिशय आळशी होते. त्यांचा हिशोब कधीच जुळत नसे. तर कधी त्यांनी कपड्यांसोबत 5-10 रुपयांच्या नोटेचीही धुलाई केलेली असे. महिन्याच्या शेवटी त्यांचा हिशोब कधीच मेळ खात नसे. पण तरीही ते हिशोब लिहिण्याची आपली सवय कायम ठेवून तो लिहून काढत. त्यांचा हिशोब अशा प्रकारचा असे: 1.80 बस भाडे, 50 पैसे शेंगदाणे, 50 पैसे पाण्याचा ग्लास, 1 रुपया चप्पल दुरुस्ती, 80 पैसे साबण, 34.30 GK. त्यांच्या प्रत्येक हिशोबात GK या नावानं काही रक्कम लिहिलेली असे. अशा प्रकारे त्यांच्या प्रत्येक हिशोबात 80% रक्कम GKच्या नावावर असे. वसंतरावांच्या प्रत्येक हिशोबात GK असा उल्लेख होऊ लागल्यानं शेवटी व्यवस्थाप्रमुखांनी याकडे वकील साहेबांचं लक्ष वेधलं. वकील साहेबांनी वसंतरावांना विचारलं, आपल्या प्रत्येक हिशोबात आढळणाऱ्या या GKचा अर्थ काय?
तो कोणता खर्च असतो? बैठकीत उपस्थित असणाऱ्यांनाही जीकेचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता होतीच. सर्वजण वसंतरावांच्या उत्तराची वाट पाहू लागले. वसंतरावांचा खुलासा होता, जीके म्हणजे गॉड नोज. मी हे पैसे खर्च कुठे केले हे मलाच आठवत नाही. त्यामुळे जेवढ्या पैशांचा हिशोब लागत नाही ते पैसे मी जीकेच्या नावावर मांडतो. कितीही प्रामाणिकता, परमेश्वराच्या साक्षीला ते किती महत्त्व देत होते. एकदा आमच्या कार्यालयात एक वरिष्ठ प्रचारक आपला हिशोब लिहित बसले होते. हिशोबात 25 पैशांचा फरक येत होता. निर्माणों के पावन युग में या गीताच्या ओळी गुणगुणत ते हिशोब करत होते. पण 25 पैशांचा हिशोब लागत नव्हता. पुन्हा निर्माणों के पावन युग में ही ओळ, पुन्हा 25 पैशांचा फरक, पुन्हा तोच प्रकार. अर्धा तास ते या गीताच्या 2 ओळी गुणगुणत होते आणि 25 पैशांचा हिशोब मांडत होते. वसंतराव हे सारं पाहत होते. विनोदी वसंतराव वरिष्ठ प्रचारकांच्या हातात 25 पैसे ठेवून म्हणाले, चला, हिशोब आता जुळून आला. आता गीत पूर्ण करा. केव्हापासून एकाच ओळीवर अडकत आहात? कोणत्याही परिस्थितीला ते किती सहजपणे हाताळत याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ही घटना. वसंतरावांचं जीवन अशा हजारो घटनांनी भरलेलं होतं.